जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात काटपूर येथे श्री समर्थ देवभारती महाराज संजीवनी समाधी सोहळा इथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून उद्या दिनांक 25 जानेवारी रोजी महाप्रसाद व कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे। मोर्शी तालुक्यातील ग्राम काटपूर ममदापूर येथे श्री समर्थ देवभारती महाराज संजीवनी समाधी सोहळा निमित्त संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह व भव्य दिव्य माहेरवासिनी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। कथा प्रवक्ते अबापश्री हरिओम महाराज शास्त्री निंबोरकर माणिकराव अमरावती यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेचे पारायण करण्यात आले। सप्ताहामध्ये श्री समर्थ संत देवभारती महाराज वारकरी भजन मंडळ काटपूर ममदापूर यांचा नित्य सकाळी काकडा सायंकाळी हरिपाठ घेण्यात आला। सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। शनिवारला सायंकाळी 5 वाजता श्रीमद भागवत कथा व ग्रंथपूजन करून देवभारती महाराजांच्या चरण पादुका व व्यंकटेश बालाजी महाराज व श्रीमद भागवत ग्रंथाचे नगर भ्रमण करून गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी श्री गुरुदेव महिला भजन मंडळ काळा मारुती काटपूर राधाकृष्ण महिला भजन मंडळ ममदापूर गुरुदेव महिला भजन मंडळ ममदापूर व्यंकटेश बालाजी महिला मंडळ ममदापूर राधाकृष्ण महिला भजन मंडळ जय भोले भजन मंडळ काटपूर श्री संत देवभारती महाराज वारकरी भजन मंडळ काटपूर इत्यादी दिंड्यांच्या माध्यमातून शोभायात्रांमध्ये संपूर्ण गाव दणाणून गेले। गावामध्ये विविध ठिकाणी भव्य देखावे व दृश्य माध्यमातून जनकल्याणाचा संदेश देण्यात आला। रविवारी दुपारी 1 वाजता अबाप हरिओम महाराज निंबोरकर यांच्या काल्याचा कीर्तनाचा नंतर वैष्णव पूजन व भव्य माहेरवासिनी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे। यानंतर दुपारी 2 ते 5 पर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादामध्ये पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या आंबील घेण्याकरता दूरवरून बालाजी महाराज व देवभारती महाराज यांचा असंख्य भाविक भक्त आवर्जून उपस्थित होतात। तर या महाप्रसादाचा लाभ जिल्ह्यातील भाविक भक्तांनी घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळ व देवभारती संस्थान ट्रस्ट व गावकरी मंडळी काटपूर ममदापूर यांनी याद्वारे केले आहे। या संदर्भात आंबिलेचं महत्त्व मोठ्या प्रमाणात असून राज्यभरातूनही भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहतात। तर माहेरवासिनीचाही कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आहे। हा कार्यक्रम होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर आंबिलीकरता मोठ्या प्रमाणात भाविक भक्त प्रसादाकरता उद्या काटपूर येथे दाखल होणार आहे। काटपूर ममदापूरतील या उत्सवाचं महत्त्वही तेवढंच आगळं वेगळं असून संपूर्ण गाव या कार्यक्रमात सहभागी होतं आणि विशेष म्हणजे या गावातील संपूर्ण नागरिक घरीच राहतात। तर महिला मंडळी ज्या मुली आहे गावातील त्या संपूर्ण दिवाळीप्रमाणे या गावात उपस्थित राहतात व या कार्यक्रमात सर्व गावकरी समाविष्ट असते।